हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऋषभच्या तोंडून खूपच कम्फर्टेबल अशी गोष्ट ऐकून अविराजच्या मनात कुठेतरी विचित्र झटका उठला. त्याने थोडं कडकपणे म्हटलं, मला शूटची लाईव्ह फुटेज पाहायची आहे. सगळं अरेंज करून तिकडून निघ आणि तुझं काम बघ. इतकं बोलताच अविराजने फोन कट केला. थोड्याच वेळात अनुषा मेकअप आणि पोशाख करून शूटच्या जागी पोहोचली. तेवढ्या तिथे रंशही आला. त्याने पांढरी ट्रान्सपरंट शर्ट घातली होती, ज्यातून त्याचे सिक्स पॅक ॲप्स आणि मस्क्युलर बॉडी स्पष्ट दिसत होती. अनुषानेही पांढरी ड्रेस घातली होती, ज्यामध्ये कमरेपासून ते मांडी खालीपर्यंत अनेक कट्स होते. ड्रेस तिच्या शरीराला पूर्णपणे फिट असल्याने तिचे बॉडी कव्हर्स खुलून दिसत होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. रंशने हसत तिला थम्स अप केलं आणि अनुषानेही स्मित केलं. दोघे स्टेजकडे चालत गेले. त्यांच्या मागे मोठे ग्रीन स्क्रीन्स आणि समोर प्रचंड लाईट्स व कॅमेरे लावलेले होते. शूट सुरू झाले. दोघेही खूप छान पोज देत होते. पहिला सेशन संपल्यावर त्यांना चेंजिंग रूममध्ये जावं लागलं. काही वेळात दोघे परत आले तेव्हा रंशने फक्त खालीचा आउटफिट घातलेला होता. तो पूर्णपणे शर्टलेस होता आणि अनुषाची ड्रेस यावेळी स्लीवलेस होती. शूट पुन्हा सुरू होणार होते. तेवढ्यात फोटोग्राफरने सांगितलं की त्यांना कपलसारखे थोडे क्लोज उभं राहून पोज द्यावी. हे ऐकून अनुषा आणि रंश दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. रंश तिच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला, तुला कम्फर्टेबल नसेल तर मी फोटोग्राफरशी बोलतो. अनुषा थोडं विचारात पडली. मग एक खोल श्वास घेत म्हणाली, नाही, मी ठीक आहे. शूट पुन्हा सुरू झालं. यावेळी दोघे अगदी जवळ उभे होते. पोज बदलली तेव्हा अनुषाचा एक हात रंशच्या उघड्या छातीवर होता आणि दुसरा हात त्याच्या मानेभोवती गुंडाळलेला. रंशचा हात तिच्या कमरेवर होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहत होते. फोटोग्राफर तर आनंदाने वेडा झाल्यासारखा शूट करत होता. त्याला हवे तसे शॉट्स मिळत होते. कधी एकमेकांकडे पाहत तर कधी कॅमेराकडे पाहत दोघे सतत नवीन पोज देत होते. तिथे असलेले सगळेच त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांच्यातला कम्फर्ट असा होता की कोणीही सांगू शकणार नव्हतं की हा त्यांचा पहिला शूट आहे. दुसऱ्या बाजूला एक जण मात्र संपूर्ण शूट अगदी बारकाईने पाहत होता. अविराज आपल्या केबिनमध्ये बसून लाईव्ह फुटेज पाहत होता. त्याच्या डोळ्यातले भाव ओळखणं कोणालाही अशक्य होतं. अचानक त्याच्या हातातील पेन जी तो फिरवत होता ती तुटली. प्रत्यक्षात पेन तुटली नव्हती. त्याची मूठ एवढी घट्ट झाली होती की पेन त्याच्या दाबाला सहनच करू शकली नाही. त्याच्याजवळ उभा असलेला ऋषभ टॅबमध्ये काहीतरी काम करत होता, पण बऱ्याच वेळेपासून अविराजकडे लक्ष ठेवून होता. तो मनात म्हणाला, बॉस यांना जळतंय आणि तेही प्रचंड, पण हे कधी मानणार नाहीत. सगळ्यांना दिसतं की त्यांना अनुषा मॅडमवर किती प्रेम आहे, पण नाही, मानायलाच तयार नाहीत. थांबा, जरा आगीत तेल टाकतो, कदाचित उपयोगी पडेल. तो अविराजकडे पाहत मोठ्याने म्हणाला, बॉस सगळं ठीक आहे ना सेटवर? काही प्रॉब्लेम असेल तर मी जाऊन पाहतो. त्यानंतर नाही, सगळं ठीक आहे, अविराज म्हणाला. इतकंच अविराजने उत्तर दिलं, पण त्याचा आवाज इतका भारी आणि धोकादायक वाटत होता की खोलीतला माहोलच बदलला. लोखंड गरम असतानाच त्यावर हातोडा मारावा तसा ऋषभ पुन्हा म्हणाला, वैसे बॉस, मॅडम आणि तो मेल मॉडेल काय जबरदस्त दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री बघा. कुणालाही वाटणार नाही की हा त्यांचा पहिला शूट आहे. दोघे एकदम मेड फॉर इच अदर दिसत आहेत. पहा ना, त्यांची जोडी मार्केटमध्ये आग लावेल. ऋषभने पुन्हा मुद्दाम अविराजकडे पाहिलं. कदाचित बॉस उठून सेटवर जातील. अनुषाला रंशपासून दूर घेऊन येतील, एखाद्या जेलस नवऱ्यासारखे.
पण त्याच्या अपेक्षेच्या उलट अविराजने लॅपटॉप बंद केला, डेस्कवरची फाईल उचलली आणि म्हणाला, तू फार मोकळा फिरायला लागलायस वाटतंय. चल एक काम करू, तुझं लग्नच लावून देतो. काय नाव होतं तिचं? हो, सानिया. कशी आहे ती? तुझ्यासारखीच बडबड करणारी. तुमची जोडी भारी जमेल, अविराज म्हणाला. ऋषव थेट अविराजच्या पायांपाशी वाकला आणि रडवेला चेहऱ्याने म्हणाला, नाही बॉस, माझ्यावर अशी शिक्षा नको. मी तुमचा धाकटा भाऊच आहे ना. माझा हा बघा निष्पाप चेहरा. तुम्ही मला त्या नॉनस्टॉप रेडिओ स्टेशनसोबत ठेवू शकत नाही. ती तर मला मोहम्मदच्या लाल चटणीत बुडवून खाईल. मला हवं तर खूप काम द्या, इतकं की काम करत करतच मेलो तरी चालेल, पण तिच्यासोबत नाही. तो काल्पनिक अश्रू पुसू लागला. अविराज फाईल वाचतच म्हणाला, एका मिनिटात इथून गायब नाही झालास तर खरंच तुझं तिच्यासोबत लग्न लावीन. इतकं ऐकताच ऋषव विजेच्या वेगाने तिथून गायब झाला, जणू तो कधीच तिथे नव्हताच. केबिनच्या बाहेर येत त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, खरंच बॉस म्हणजे बॉस. मी त्यांच्या टांग खेचायला आलो होतो आणि त्यांनी माझीच क्लास घेतली. पण जे काही झालं, माझ्या बोलण्याचा थोडाफार परिणाम तर नक्कीच झाला असेल. काहीतरी तर हल्लं असेल. असंच रिकाम्या हाताने नाही निघालो. हे बोलत तो आपल्या केबिनकडे परत गेला. श्यामचे साधारण 7 वाजत आले होते. शूटिंग सेटवर अनुषाचा शूट अखेर पूर्ण झाला होता. सर्वजण खूप थकले होते. अनुषा फोटोग्राफरशी आजच्या शूटबद्दल बोलत होती. तेवढ्यात रंश शांतच तिच्या मागे येऊन उभा राहिला. अनुषा मागे वळली आणि घाबरून गेली. रंश हसत म्हणाला, रिलॅक्स, इट्स मी. अनुषाने छातीजवळ हात ठेवत एक खोल श्वास घेतला आणि त्याच्या हातावर हलकेसे मारत म्हणाली, अभि हार्ट अटॅक येणार होता मला. दोघांना असे पाहून फोटोग्राफर पुढे आला आणि म्हणाला, तुमची केमिस्ट्री अजिबात खोटी नाही वाटत. आजचा सूट माइंड ब्लोईंग झाला आहे. कंपनी वेडी होणार आहे हे फोटो सिलेक्ट करताना. एकापेक्षा एक फोटो सुंदर आले आहेत. दोघांनी त्यांचे आभार मानले आणि फोटोग्राफर निघून गेला. त्याच्या जाताच अनुषा रंशला काही सांगणार होती, पण तिची असिस्टंट तिला बोलावते. जाता जाता अनुषा म्हणते, तुझ्याशी बोलायचं होतं, पण टाईम नाही. पुढच्या वेळी भेटलो की मला आठवण करून दे की मला तुला काही सांगायचं होतं. ओके बाय. आणि ती लगेच निघून जाते. आणि त्याचनंतर रंश हसत डोकं हलवतो, सिली, आणि तोही चेंजिंग रूमकडे जातो. अनुषा आपल्या चेंजिंग रूममध्ये होती. तिने कपडे बदलले होते, मेकअप काढला होता. आरशासमोर बसून केस विंचरत ती अविराजला फोन करते आणि त्यानंतर फोन एका रिंगमध्येच रिसीव झाला. अभि, माझा शूट संपला. मी तुमच्या सोबतच येते की तुम्ही वेगळे येणार आहात? अनुषा विचारते. अविराज म्हणतो, थोडा वेळ थांब. त्यानंतर ऑफिसमधले लोक निघून जाऊ देत, मग निघ, असं अविराज अनुषाला म्हणतो. अनुषा म्हणते की ओके आणि फोन ठेवते. सुमारे 1 तासानंतर अविराजचा फोन येतो. जरा लवकर माझ्या प्रायव्हेट पार्किंगमध्ये ये. एवढे बोलून तो फोन ठेवतो. अनुषाला थोडं विचित्र वाटतं, पण विचार न करता ती बॅग घेऊन जाते. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिला अविराजची कार दिसते आणि ती सरळ त्याच्याकडे जाते. बॅक सीटचं दार उघडताच अविराज टॅबवर काहीतरी काम करताना दिसतो आणि त्यानंतर अनुषा शांतपणे आत येते. त्याच्या हातातून टॅब हलकेच बाजूला ठेवते आणि मग शांत भावुकपणे त्याच्या जवळ बसते. अविराज कारची पार्टिशन ऑन करतो आणि तिला हलक्याने जवळ घेतो. अनुषाही त्याच्याकडे आपुलकीने बिलगते. अनुषाचा चेहरा अविराजच्या खांद्याजवळ होता.
तिच्या उबदार श्वासांचा स्पर्श जाणवत होता, ज्यामुळे त्याला वेगळीच अवस्थता आणि ओढ जाणवत होती. ती त्याच्या जवळ आणखी सटल्यानंतर तिच्या हालचालींमध्ये नैसर्गिक प्रेम आणि आपुलकी होती. पण त्या जवळुकीमुळे अविराजच्या मनात भावनांचा आणि संवेदनांचा ताण वाढत चालला होता. तो स्वतःला सावरत होता, पण अनुषाची सततची कोमल जवळीक त्याला सहजपणे आकर्षित करत होती. त्यानंतर काही क्षणांनी तो स्वतःचा ताबा न राहून अनुषाचा चेहरा आपल्या जवळ घेतो आणि प्रेमाने तिच्याकडे झुकतो. अनुषाही त्याच्या मिठीत सहज मिसळते आणि त्यानंतर अविराज तिच्या गळ्याजवळ हलकेसे झुकतो आणि त्या क्षणी त्याला तिच्या शरीरावर एक पुरुषाचा स्ट्रॉंग परफ्यूमचा हलका सुगंध जाणवतो. तो सुगंध ओळखीचा होता. शूटच्या वेळेस रंज खूप जवळ असताना असाच सुगंध त्याला जाणवला होता. क्षणातच अविराज दचकतो आणि त्यानंतर तो अनुषापासून दूर होतो आणि तिला बाजूला बसवतो. अनुषा आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहते. तिच्या नजरेतील प्रश्न पाहून अविराज खिडकीबाहेर पाहत खडूस सुरात म्हणतो, घरी जाऊन सर्वप्रथम शॉवर घे, मग माझ्या जवळ येण्याचा विचार कर. तुझ्या शरीरावर कोणत्या दुसऱ्या माणसाचा सुगंध आहे? त्याचा आवाज, त्याची रुखरुख सगळंच आज वेगळं होतं, कधीही न अनुभवलेलं. अनुषाला त्याचे शब्द खोलवर लागू लागतात. अविराजने तिला अशा प्रकारे दूर सारलं हे तिला खूप दुखवतं. क्षणभर तिला वाटत होतं, काय मी अविराजच्या आयुष्यात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करते का? त्यानंतर ती काही न बोलता शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागते. काही वेळात कार अविशा पॅलेसवर थांबते. अनुषा पटकन उतरते आणि जवळजवळ धावतच आपल्या खोलीत जाते. अविराजही शांतपणे स्वतःच्या खोलीकडे निघून जातो. रूममध्ये पोहोचताच अनुषा थेट वॉशरूममध्ये जाते. कपडे काढून शॉवर खाली उभी राहते. तिच्या मनात एकच वाक्य घुमत राहतं, तुझ्या शरीरावर कोणत्या दुसऱ्या मर्दाचा सुगंध आहे. आणि त्याचमुळे ते शब्द तिच्या मनात खोलवर जखम करून जातात. मित्रांनो, इथून पुढचा एक पॅरेग्राफ मी हिंदीमध्ये लिहिला आहे, तर मला कमेंट्स करून सांगा की मला हिंदी जमते की नहीं. तर प्लीज़ नक्की कंटिन्यू करा. अविराज ये कहना चाह रहा था कि वो किसी दूसरे मर्द के करीब थी, जिसके उसकी बॉडी स्मेल उसके शरीर पर आ गई थी. वे अपने शरीर को पानी से बार बार धोकर साफ कर रही थी और साथ ही उसकी आंखों से रुक रुक कर आंसू भी गिरते जा रहे थे. काफ़ी देर बाद फिर वो वॉशरूम से बाहर आई. उसने इस वक्त एक ग्रे कलर का बाथरोब पहना हुआ था. वो क्लोजेट में गई और मिरर के सामने जब खुद को देखा तो पाया कि उसका पूरा शरीर लाल हो गया था, क्योंकि वह बार बार खुद को रगड़ रही थी. उसने फिर एक ओवरसाइज टी शर्ट और शॉर्ट पहनने और अपने कमरे में वापस आकर बेड पर लेट गई. उधर दूसरी तरफ अविराज भी शावर लेकर निकला था. जब वो क्लोजेट में कपड़े पहनने गया तो मिरर में उसकी गर्दन पर बने निशान उसे दिखाई दिए. उसे तभी कार में हुई बातें याद आने लगी. तभी उसे अनुषा का ख्याल आया और उसने मन में ही सोचा कि अनुषा की क्या गलती थी. अपने जलन की वजह से उसने उसे ही क्यों ठेस पहुंचा दी. ये सब सोचते हुए उसने कपड़े पहने और नीचे डाइनिंग एरिया में आ गया. वहाँ उसने देखा कि रोज उसकी सीट के पास बैठने वाली अनुषा आज पहली बार वहाँ नहीं थी. वह चुपचाप अपनी कुर्सी पर जाकर बैठ गया और बगल की खाली कुर्सी की तरफ देखते हुए अनुषा के आने का इंतजार करने लगा. तभी मेड आकर उसे खाना सर्व करने लगती है तो अविराज ने अनुषा के बारे में पूछा. मेड ने कहा, बॉस, मैम अपने रूम में है.
उन्होंने कहा कि वह बहुत थक गई है, इसलिए आज डिनर नहीं करेंगी और किसी को भी उन्हें परेशान न करने को कहा है। यह कहकर मेड सिर झुकाए खड़ी रही तो अविराज ने उसे जाने को कहा और खुद अनुषा के रूम की तरफ चला गया। वह अनुषा के रूम के बाहर खड़ा सोच रहा था कि बात कैसे शुरू करे। उसने कई बार उसे आवाज़ दी, लेकिन अंदर से कोई जवाब न आने पर वह अपने रूम में चला गया। उसे पता था कि उसने उसे बहुत ज़्यादा हर्ट किया है। उसे खुद पर कंट्रोल रखना चाहिए था। दूसरी तरफ अनुषा सोई नहीं थी, बस चुपचाप लेटी थी। जब अविराज उसे बुला रहा था तब उसने जानबूझकर कोई जवाब नहीं दिया। बाहर का मौसम अचानक बदल गया। पूरे आसमान में काले बादल घिर आए और कुछ ही देर में बारिश भी शुरू हो गई। अविराज अपने रूम की बालकनी के सामने खड़ा बाहर देख रहा था। तभी जोर जोर से बिजली चमकने लगी। अविराज के चेहरे पर हल्की मुस्कान आई और वह गिनने लगा 1 2 3। और तभी कोई भागता हुआ उसके कमरे में आया और अविराज से लिपट गया। अविराज की मुस्कान और गहरी हो गई। उसने उस शख्स के सिर पर हाथ फेरते हुए बहुत नरम आवाज में कहा, डर मत, मैं यही हूँ बच्चा। फिर जोर जोर की बिजली चमकी और वह शख्स जो अनुषा ही थी, इस बार जैसे उसके सीने से और कसकर चिपक गई। असल में अविराज को पता था कि अनुषा को बिजली की गड़गड़ाहट से बहुत डर लगता है और चाहे वह कितनी भी नाराज या गुस्से में क्यों न हो, इस समय पर वह सबसे पहले उसके पास ही आती है। और आज भी वही हुआ। अविराज ने उसे हल्की मुस्कान के साथ थाम लिया तो अनुषा ने भी अपने दोनों पैर उसके कमर के आस पास लपेट लिए और खुद को और पास कर लिया। कुछ देर तक अविराज उसके बालों को सहलाते हुए उसे शांत करता रहा। फिर धीरे से उसने अपना चेहरा अनुषा के कानों के पास ले जाते हुए धीमी आवाज में कहा, बच्चा। अनुषा ने कहा तो अविराज ने उसके बालों पर किस करके कहा, आई एम सॉरी। अनुषा ने सिर उठाकर उसकी आंखों में देखा और अविराज भी उसे देखता रहा। मुझे वो सब नहीं कहना चाहिए था और न ही वैसा बिहेव करना चाहिए था। घर में क्या करता? तुम्हारे शरीर पर किसी और की खुशबू में बर्दाश्त नहीं कर पाया, वह बोला। अनुषा ने पूछा, क्या आप जेलस हो? अविराज ने बिना छुपाए कहा, ये क्या है मुझे नहीं पता, पर तुम्हारे साथ कोई और या तुम पर किसी और का हक मुझे बर्दाश्त नहीं। तुम्हारे शरीर से तुम्हारे अलावा सिर्फ मेरी खुशबू आनी चाहिए। तुम पर हक सिर्फ मेरा होना चाहिए। अब इसे तुम जेलसी कहो या पजेसिव होना, मुझे फर्क नहीं पड़ता। कमरे में लाइट्स ऑन नहीं रहती, बस बालकनी से आती हल्की रोशनी कमरे में पड़ रही थी। उसी रोशनी में दोनों एक दूसरे की आंखों में लगातार देख रहे थे। तभी अनुषा आगे बढ़ी और उसने अविराज के होठों को हल्के से चूम लिया। अविराज ने उसे अपनी बाहों में थामे रखा और धीरे से उसे बेड पर लिटा दिया। उसने टी शर्ट उतार दी और अनुषा के करीब आ गया। दोनों एक दूसरे की ओर झुककर बेहद कोमल, नियंत्रित और भावपूर्ण तरीके से एक दूसरे के करीब आते गए। बाहर बारिश और तेज हो गई थी। कमरे के अंदर दोनों एक दूसरे में खोए हुए थे। अनुषा को चूमते हुए अविराज ने धीरे से उसका हाथ थामकर उसके टी शर्ट के ऊपर से ही उसके पेट पर हल्का स्पर्श किया, जिससे अनुषा हल्के से सिहर उठी और उसकी सांसें रुक रुक कर चलने लगी। तर मला हिंदी जमले की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. अविराज हलकेच अनुषाच्या जवळ सरकला. तिच्या ओठांवर सुरू झालेला तो कोमल केस अजूनही थांबला नव्हता. तिच्या श्वासांची लय वाढत होती आणि त्या क्षणांचे उबदार वातावरण दोघांनाही जवळ आणत होते. काही वेळानंतर त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेजवळ अलगद चेहरा नेला. अनुषाच्या अंगावर हलकी शिरशिरी दौडत होती. तिच्या श्वासातूनच तिचे भाव स्पष्ट दिसत होते. त्या दोघांतली जवळीक वाढत गेली आणि अनुषा स्वतःलाच आवरू शकत नव्हती.
क्षणभरात वातावरण आणखी शांत झालं आणि रात्र दोघांना आपल्या मिठीत सामावून गेली. तर सकाळी ग्लास डोअरमधून येणारा सूर्यप्रकाश बेडवर पडत होता. अनुषाने हळूच डोळे उघडले. ती अजूनही अविराजच्या बाहुपाशात होती. त्याच्या झोपलेल्या चेहऱ्यावर पडलेले केस, शांत श्वास आणि स्थिर भाव, सगळंच खूप आकर्षक वाटत होतं. अनुषा स्मित करत त्याच्या गालावर हात फिरवते तर तिच्या लक्षात काल रात्रीचे क्षण येतात. त्या दरम्यान रात्री अविराजचा फोन सतत वाजत होता. आधी तो दुर्लक्ष करत होता, पण अनुषानेच सांगितलं, कदाचित महत्त्वाचा कॉल असेल, पहा एकदा. फोन उचलल्यावर तिकडे शिव होता. काहीतरी महत्त्वाचं सांगताच अविराजचा चेहरा बदलला आणि तो बाल्कनीत जाऊन कॉल पूर्ण करून आला. तोवर अनुषा झोपली होती. बेडवर येताच त्याने तिच्या कपाळावर अलगद किस केला आणि तिच्या जवळच झोपी गेला. सकाळी अनुषा त्याच्याकडे बघतच बसली होती. मग ती त्याच्या गालावर, नाकावर, कपाळावर हळूच एक एक किस करू लागली. ती उठणार एवढ्यातच अविराजने डोळे न उघडताच तिला जवळ खेचलं आणि म्हणाला, एक जागा चुकली आहे. अनुषा दचकत म्हणाली, आपण जागे होता? किती वेळेपासून? त्यानंतर तो हसत डोळे उघडतो, जेव्हापासून कोणीतरी माझ्यावर चोरून केसेसचा वर्षाव करायला सुरुवात केली तेव्हापासून. त्याच्या बोलण्याने तिचा चेहरा लाल होतो. तेवढ्यात रूमचं दार उघडतं आणि लुसिफर महाराज मोठ्या स्टाईलने आत येतात. अनुषा हात पुढे करताच तो थेट तिच्या मांडीवर उडी मारतो. ती त्याला प्रेमाने ऊब देते, किस करते. अविराज बाजूलाच पडून हे सगळं बघत होता. भाव तर असे की माझ्याकडे मिळणारा सारा प्रेमाचा हक्क तू हिरवला आहेस. लुसिफरही जणू त्यालाच बघून म्हणत होता, मॉम इज माइन. तू जाऊ दे इथून. अनुषा हे दोघांचे आखो में संभाषण बघते आणि उठत म्हणते, दोघांचं काही होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं बघा, मला कॉलेजला उशीर होतोय. ती उठणार एवढ्यातच अविराजने तिला पुन्हा हातात ओढलं आणि म्हणाला, तुला अजूनही नाही वाटत की तू काहीतरी विसरली आहेस? ती चुकलेली जागा, आधी ती भरपाई कर, मग जाशील. अविराज म्हणाला. अविराज तिच्याकडे पाहत होता. अनुषाकडे दुसरा पर्याय नसल्याने तिने हलकेसे आपले डोके वर करून अविराजच्या ओठांवर एक सौम्य किस केली. ती दूर होण्याच्या तयारीत होती, पण अविराजने तिला अलगद बेडवर आडवं करत तिलाच किस करायला सुरुवात केली. काही वेळाने तो तिच्यापासून दूर झाला आणि अनुषा चेहऱ्यावर आलेला लाजरेपणा लपवत तिथून घाईत निघून गेली. अविराजने खाली आपल्या पायाजवळ बसलेल्या लुसिफरकडे पाहिलं. लुसिफर त्याच्याकडे रागाने पाहत होता, कारण काही वेळांपूर्वी जे काही घडलं ते त्याच्या समोरच घडलं होतं आणि त्याकडे तर कुणी लक्षच दिलं नव्हतं. त्याच्याकडे पाहतच अविराज म्हणाला, बाप बापच असतो बेटा, हे विसरू नकोस. आणि ती नेहमी सर्वात आधी फक्त माझी आहे. त्यामुळे तुमच्या आईलेकाच्या प्रेमात आम्हा दोघांच्या मध्ये यायचा विचारही करू नकोस. लुसिफरने त्याच्याकडे बघत एक जोरदार डळकारी फोडली, जणू तुझी मज्जा काढतो असा इशारा देत, आणि बेडवरून उडी मारत खोलीबाहेर निघून गेला. त्याचा तो रिॲक्शन पाहून अभिराजही हसला आणि नंतर वॉशरूमकडे गेला. काही वेळानंतर डायनिंग एरिया. अविराज आपल्या हेड चेअरवर बसून कॉफी पीत आणि टॅबवर कालच्या शूटचे फोटो पाहत होता. ऋषवने पाठवलेले. तेवढ्यात मागून अनुषा गोडसा हसत आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग अवी. ती बसताच अविराजने हलकेच तिच्या कपाळावर किस करून म्हटलं, बेटर मॉर्निंग टू यू. दोघांनी नाश्ता करून घेतला. नंतर अनुषा कॉलेजला निघाली आणि अविराज ऑफिसकडे.
ASR एंटरटेनमेंट्स. अविराजचं केबिन. अविराज अजूनही तेच फोटो पाहत होता. समोर उभ्या असलेल्या ऋषभला तो म्हणाला, अनुषाचे सिंगल फोटो वेगळे कॉपी करून मला पाठव आणि हे काही फोटो प्रमोशन आणि होर्डिंगसाठी लागतील. पण आता काही करू नकोस. पहिले ब्रँड कंपनी कोणते फोटो मागते ते ठरवू दे. मग तुला काय करायचे ते तुला माहिती आहेच. ऋषभ मान हलवून बाहेर गेला. तो जाताच अविराजने अनुषा आणि रंशचे फोटो पाहत स्वतःशीच म्हटलं, केमिस्ट्री तर जबरदस्त आहेच, पण दोघांची आता तुमच्या कपलला चांगली पब्लिसिटी देणार आहे. कारण मी जे करायचं ठरवले त्यासाठी हे खूप गरजेचं आहे, असं म्हणत तो विचित्रपणे हसला. ST झेवियर कॉलेज. अनुषाची कार पार्किंगमध्ये थांबली. तिने चष्मा लावत कारमधून उतरलं. समोरून सानिया एक हातात कोक आणि दुसऱ्या हातात मोठं सँडविच धरून मोठा घास घेत तिच्या दिशेने येत असताना दिसली. सानियाला पाहून अनुषाने हताशपणे डोके हलवले आणि म्हणाली, याचं काही खरं नाही. उफ. तेवढ्यात साहिल तिच्याशी बोलण्यासाठी जवळ येत होता, पण त्याच्या नजरेसमोरच एक रॉयल ब्ल्यू स्पोर्ट्स कार वेगाने अनुषाच्या अगदी जवळून गेली. अनुषा घाबरली. दुरूनच सानिया त्या कारवाल्याला ओरडू लागली, गाडी चालवता येत नाही तर घेऊन कशाला फिरता? जर माझ्या अनुला काही झालं असतं ना तर मज्जा दाखवली असती. त्यानंतर हे बोलत असतानाच अनुषा रागाने त्या कारकडे गेली. ती विंडोवर नॉक करणार इतक्यात कारचे दार उघडले आणि त्यातून एक देखणा मुलगा खाली उतरला. त्याला पाहून कॉलेजमधील सगळ्या मुली हळूच हसू लागल्या. दुरून मेघा तर दोघांमध्ये होणाऱ्या भांडण्याची मजा पाहायची वाट बघत होती. सानिया देखील तोंड उघडे ठेवून त्या मुलाकडेच पाहत होती. अनुषाने त्या मुलाला पाहिलं आणि तिच्या तोंडून निघालं, तू? त्यानंतर अनुषा त्या कारमधून उतरलेल्या मुलाला पाहून आश्चर्याने म्हणाली, तू इथे काय करतो आहेस? त्यावर तो मुलगा म्हणाला. रंश हसत म्हणाला, अरे सिली, तू इथे? त्याने स्वतःला सिली म्हटल्याचं ऐकून अनुषा चेहरा वाकडा करत म्हणाली, डिड यू जस्ट कॉल मी सिली? कुठल्या अँगलने मी तुला सिली दिसते? रंश तिच्या चेहऱ्यासमोरचे केस हलकेच विस्कटत हसून म्हणाला, प्रत्येक अँगलमधून. अनुषा त्याचा हात झटकत चिडून म्हणाली, जर मी सिली असेन तर तू मेंढक. मेंढक हा शब्द ऐकून आता चिडायची पाळी रंशची होती. तोही भुवया उंचावत म्हणाला, काय म्हणालीस तू? मेंढक? मी कुठून मेंढक दिसतो तुला? अनुषा त्याला आणखीनच प्रोव्होकिंग करत म्हणाली, हो आणि नाही तर काय, कायम मेंढकासारखा उड्या मारत फिरतोयस. दोघं एकमेकाला चिडवून झाल्यावर काही क्षण शांत उभे राहिले आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक तर त्यांच्याकडेच पाहत होते. सगळ्यांना वाटत होतं हे दोघं नक्की काहीतरी मोठं भांडण करणार. सायनासह बाकीचे सगळे दुरून बघत होते, पण एखाद्या मोठ्या भांडणाची वाटच पाहत होते. अनुषा आणि रंश एकमेकांकडे अशा नजरेने पाहत होते जणू क्षणात एकमेकांचे केस ओढून भांडायला लागतील. पण अचानक दोघेही मोठ्याने हसले आणि एकमेकांना मिठी मारली. हे पाहता सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं, जणू डोळे बाहेरच पडणार होते. अगदी दूर उभा असलेला साहिल तर दोघांना हसत मिठी मारताना पाहून हात मुठीत आवळून संतापत होता. सानियाही समजेनासं झालं. ती पुढे येऊन विचारते, अनु, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? अनुषा हसून म्हणाली, हो मग, मी असंच का एखाद्या अनोळखीला मिठी मारीन? हा रंश कालच्या माझ्या शूटमध्ये माझा पार्टनर होता आणि त्यानंतर आम्ही दोघांनी काल तर धुमाकूळच घातला होता. रंश मध्येच मिश्किलपणे म्हणाला. अनुषा त्याला विचारते, तू मात्र इथे कसा? रंश उत्तर देतो, मी देखील याच वर्षी याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं.
काम खूप असल्यामुळे कॉलेज नीट अटेंड करता आलं नाही. कदाचित म्हणूनच आपण कधी भेटलो नाही. आणि हो, मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे. आणि त्यानंतर रंजसोबत अनुषाला इतकं मन मोकळं बोलताना हसताना पाहून बाकीचे तर आतून जळत होते. थोड्या वेळाने अनुषा, रंश आणि सानिया आपल्या क्लासरूमकडे निघतात. तेवढ्यात त्यांच्यासमोर साहिल येतो. त्याला पाहताच अनुषाचा छान मूड पुन्हा खराब होतो. ती त्याच्या बाजूने निघण्याचा प्रयत्न करते, पण साहिल तिचा मार्ग अडवत म्हणतो, हाय अनु, थोडं बोलायचं होतं प्लीज. अनुषा रागाने म्हणाली, फर्स्ट ऑफ ऑल इट्स अनुषा, आणि दुसरी गोष्ट, मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. ती निघायला लागते. तेवढ्यात साहिल तिचा हात पकडतो आणि त्यानंतर अनुषा काही बोलणार इतक्यात रंश मध्ये येऊन तिचा हात सुटवतो आणि कडक आवाजात म्हणतो, ती तुला बोलायची इच्छा नाहीये म्हणते, मग अशा गोष्टी करण्याचा अर्थच काय? साहिल रंशवर चढून म्हणतो, आणि तू कोण आमच्यामध्ये बोलणारा? काय नातं आहे तुझं हिच्याशी? त्यावर रंश स्मित करून म्हणतो, ते तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाही. शांतपणे तुझ्या क्लासमध्ये जा आणि पुढे जर तुला तिच्या जवळ तिच्या परवानगीशिवाय फिरताना पाहिलं तर चांगलं नाही होणार. असं म्हणत तो अनुषाला घेऊन तिथून निघून जातो. सानिया मात्र साहिलकडे चिडवणारा चेहरा करून त्यांच्या मागे चालत जाते. दुसरीकडे ASR एंटरटेनमेंट्समध्ये अविराज आपल्या केबिनमध्ये बसलेलाच कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टींची माहिती घेत होता. ऋषव सर्व सांगून म्हणाला, बॉस, हा रंश मॅडमच्या खूपच जवळ येतोय असं वाटतंय. पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही ना? त्यानंतर अविराज खुर्चीला टेकून शांतपणे म्हणाला, त्याच्या डोळ्यात अनुषाबद्दल काहीही चुकीचा हेतू नाही. सो डोंट वरी, अँड माय गर्ल नोज हाऊ टू डील विथ अदर मॅन. इतकं सांगून तो पुन्हा कामात गुंतला. ऋषव केबिन बाहेर जाताना मनात हसत म्हणाला, माय गर्ल, हां, नॉट बॅड. बॉस हळूहळू आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करतायत मॅमसाठी. इकडे कॉलेजमध्ये काही लेक्चर संपले होते. पुढचा तास सुरू व्हायच्या आधीच प्रिन्सिपल क्लासमध्ये आले आणि जाहीर केलं, आजपासून काही खास क्लासेस तुम्हाला तुमच्या सिनियर बॅचसोबत अटेंड करावे लागतील, जेणेकरून अभ्यासात मदत होईल. इतकं सांगून ते निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर लगेचच क्लासरूममध्ये सगळे सिनियर्स आले आणि आपापल्या जागा शोधून बसले. अनुषा सानियाशी काहीतरी बोलत होती. तेवढ्यात कुणीतरी तिच्या डोक्यावर हलके चापट मारत म्हणाला, हे सिली, आणि तिच्या शेजारी येऊन बसला. डोकं चोळत अनुषा मागे वळली आणि रंशच्या हातावर हलकेच बडवून म्हणाली, तू ना नक्की माझ्या हातून मार खाणार. दोघे हसतच क्लासकडे लक्ष देऊ लागले. मागच्या बाजूला बसलेला साहिल हे सगळं पाहत होता आणि चिडचिडीत आपल्यालाच हातातील पेन दाबून मोडून टाकला. हे पाहून त्याच्या शेजारी बसलेला आकाश एक उपहासपूर्ण स्मित करून म्हणाला, जेव्हा तुझ्या जवळ होती तेव्हा कदर केली नाहीस, आता दुसऱ्यासोबत खुश आहे तर पोट का जळतंय? नेमकं हवंय तरी तुला काय? तिचं सुख बघवत नाही? जेव्हा तुझ्यासोबत होती तेव्हा दुःख सोडून काही दिलंस का कधी? आता तिच्याकडे चांगला पर्याय आहे तर तुझा प्रॉब्लेम काय आहे? आकाशच्या प्रत्येक टोमण्यामध्ये फक्त सत्य होतं, म्हणून साहिल काहीही बोलू शकत नव्हता. तो फक्त राग गिळत बसून राहिला. क्लास संपल्याची वेळ झाली आणि सगळे टिफिन टाईम असल्यामुळे बाहेर पडले. रंश उठत म्हणाला, चल ना कॅन्टीनला जाऊ, भूक लागली भारी. त्यानंतर तेवढ्यात सानिया उड्या मारत पुढे आली, हो, मला तर इतकी भूक लागलीये की एखादा माणूस सुद्धा खाऊ शकते. अनुषा हसत म्हणाली, असं अलीकडेच लास्ट पिरियडमध्ये खाऊन झालीस ना, पुन्हा इतकी भूक कशी?
त्यानंतर सानियाने गोजीरवाणा चेहऱ्यावर आणून म्हटलं, अगं अनु, तोच तर विचार कर, मी किती वेळेपासून भुकेली असेन. ती काय बोलली हे ऐकून अनुषा आणि रंश एकमेकांकडे पाहून हसले आणि नको म्हणून मान हलवली. रंश पुन्हा म्हणाला, चला ना दोघी, उशीर करू नका. तेव्हा अनुषा म्हणाली की तिला कॅन्टीनमधलं खाणं परवानगी नाही, ती घरचंच जेवण खाणार. रंशने लगेचच तिला समजावत म्हटलं, ठीक आहे माझ्या माय, खाणं नको खाऊस, पण सोबत तरी चल ना, कंपनी दे. त्यानंतर आणि तिघे कॅन्टीनकडे निघाले. कॅन्टीनमध्ये पोहोचताच अनुषाचा फोन वाजला. रिंगटोन ऐकताच तिला समजलं की कोणाचा फोन आहे. तिने दोघांना पुढे जाऊ सांगून ती बाजूला जाऊन कॉल रिसीव्ह केला आणि त्यानंतर फोन उचलताच अविराजचा आवाज आला, डिड यू हॅव युअर लंच. त्यानंतर बच्चा. अनुषा म्हणाली, नाही, आत्ताच कॅन्टीनला आले, आता खाणार होते. तिने कॅन्टीनमधलं इतक्यातच अविराज काही बोलणार होता, पण ती लगेच म्हणाली, डोंट वरी, मी घरचंच टिफिन खाणार आहे, फक्त सगळ्यांना कंपनी देण्यासाठी आले. हे ऐकून अविराजच्या चेहऱ्यावर हसू आलं. अनुषाला तो न पाहताही ते समजलं. ती विचारते, आज अचानक यावेळी फोन, काही खास. त्यानंतर अविराजचा संथ पण सरळ आवाज आला, कॉज आय मिस यू स्मेल आणि युअर प्रेझेन्स. अनुषाचे गाल लाल झाले. तिला अशी कल्पना नव्हती की तो असं काही बोलेल. फोन ठेवण्याआधी अविराज म्हणाला, तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल का. अनुषाने थोडं नाटकीपणा करत हसून म्हटलं, ला नकार देईन, माझ्यात इतकी हिंमत कुठे. ती हसू लागली आणि अविराज डोळे मिटून तिचं हास्य ऐकत राहिला. ठीक आहे, क्लास नीट अटेंड करा, संध्याकाळी तयार राहा, बाय. असं म्हणून त्याने फोन कट केला. अनुषानेही फोनकडे पाहत हसून घेतलं आणि नंतर सानिया रंशकडे जाऊन बसली. सॉरी यार, एक इम्पॉर्टंट कॉल होता, ती म्हणाली. सानियाला नक्की माहिती होतं की कोणाचा कॉल असेल, म्हणून तिने काही विचारलं नाही. रंशलाही तिला अनकम्फर्टेबल करायचं नव्हतं, म्हणून तो शांत राहिला. ते तिघे गप्पा मारत जेवत होते. तेवढ्या तिथून साहिल जाताना दिसला. त्याला पाहून रंशने अनुषाकडे वळून विचारलं, सिली, एक विचारू, काही प्रॉब्लेम नाही ना. त्यानंतर अनुषा हसून म्हणाली, अरे तू केव्हापासून परवानगी घेऊ लागलास. रंशने डोळे फिरवले. व्हॉट एव्हर, मी विचारतोय की या साहिलसोबत तुझं नेमकं काय, म्हणजे तुमच्यातला मॅटर काय आहे. तर आता अनुषा साहिल आणि तिच्या रिलेशनबद्दल रंशला सांगेल की नाही हे उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.